अहमदनगर येथील भाळवणी येथे शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग अज्ञात इसमाने स्टुडिओतून बाहेर काढत शेतात आणून जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे स्वप्नील शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूर्तीचा भाग जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रमोद कांबळे यांनी उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण केलं असून सावरगाव येथे मूर्ती बसवण्यात येणार आहे। तर ज्यावेळेस इथं आलो आम्ही, गावकरी आले होते, ते त्यांचं म्हणणं असं आलं की आमचे काही पैसे राहिलेले कांबळे साहेबांकडे, तर आम्ही कांबळे साहेबांच्या स्टुडिओमध्ये बसून त्यांचा व्यवहार पूर्ण केलेला आहे। 1,50,000 रुपये कॅश पहिलं चेक देण्याचं ठरलं होतं, तर त्याच्यानंतर ते मोठे स्वप्नील शिंदे आले, ते म्हणे चेक चालणार नाही आहे। निखिलसोबत बोलणं झालं की त्यांच्यासोबत झालं, ते म्हणे 50,000 हजाराच्या टप्प्याने चेक घ्या, तो माणूस खूप अडचणीत दिसतोय। ते म्हणल्याच्यानंतर निखिल भाऊ तयार झाले, चेक पुस्तक आणायला पाठवलं। त्याच्यानंतर स्वप्नील भाऊ आले आणि ते बोलले आम्हाला कॅश पाहिजे। कॅश पाहिजेच्यानंतर आम्ही 15 ते 15 मिनटात ही चर्चा झाली। त्याच्यानंतर जवळजवळ 1 तास लागला। त्यांचे कांबळ्यांचे पुत्रच थोरले, ते मग 1,50,000 रुपये आमच्या हातात आणून दिले आणि ते स्वप्नील शिंदेला आम्ही आमच्या समोर दिले, म्हणजे आम्ही स्वतः दिले। तर त्याच्यानंतर स्वप्नील भाऊ म्हणले सकाळी तुम्ही या, गाडी पाठवून द्या, तुमचे पार्ट तयार आहेत। ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस पार्ट भरायला लागलो, तर त्यांचे कारागीर म्हणे एक मोठा पार्ट नाही आहे। मग कांबळे साहेबांना फोन केला, कांबळे साहेबांनी मला फोन केला। इथं आलो तर तो पार्ट गायब होता। तर तो पार्ट म्हणलं आम्ही इकडे तिकडे शोधावं, मला असं वाटत होतं बनवलं आहे का नाही, मला ही थोडी अशी शंका होती, म्हणून मी पाहिलं तर तो पार्ट पाठीमागं ओढत नेलेला दिसला। तर मी निखिल भाऊला बोलवलं, म्हणलं इथं पार्ट इथं ओढलेला आहे, हे काय प्रकार आहे? तो म्हणे नाही भाऊ काहीतरी असं। तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कांबळे साहेब आल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा पार्ट जाळलेला आहे आणि असं कृती नाही करायला पाहिजे। ही संतांची, भगवान बाबांची, आणि मी समाजाच्या वतीने सांगतो की ही जी काम कुणी चुकीचं केलं असून त्याला माफी भेटणार नाही। राष्ट्रीय संत भगवान बाबांची भव्य 25 फुटाची मूर्ती मी साकार केली आहे, सर्वांना माहिती आहे। तर ते मूर्ती बनवण्यासाठी जो काही कालावधी होता तो खूप कमी होता आणि त्याच्यामध्ये खूप अडथळे निर्माण झाले तयार करतानाच। त्यामुळे ती मूर्ती जशी मनासारखी तयार करायची होती तशी काही त्यावेळी साकार झाली नाही, त्याच्यामध्ये काही काम बाकी होतं। तरी पण आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावरती मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली। त्यानंतर त्याचं जे सुधारित काम आहे ते परत ह्या मूर्तीवरच आम्ही चालू केलं आणि त्याचं सुधारित मला जो आराखडा ज्या शिल्पकार यांना त्याने मला जे काही वाटत होतं त्याच्यामध्ये या गोष्टी व्हायला पाहिजे, तर ते मी काम केलं आणि ते इथे जागेवर काम चालू केलं। त्या कामामध्ये खूप अडचणी निर्माण झाले की कित्येक वेळा ही कंपनी बंद असल्यामुळे मला कामच करता येत नव्हतं आणि मला ग्रामस्थांचं रेट चालू होतं का ते लवकर पूर्ण करा। तरी पण मी वेळात वेळ काढून इथलं ते काम पूर्ण केलं। जे वाढीव काम होतं ते साकार केलं, त्याचं सगळे फोटो त्याची मज्जाव केला। कारण मला सांगितलं का तुम्ही असं अचानक रात्रीतून मला सगळे आले आणि ते मला म्हणे की तुम्ही एवढे पैसे द्या तरच आम्ही उघडू। तर आम्ही ते पैसेही दिले, सगळ्यांच्या समोर दिले, त्याचे सगळे व्हिडिओ क्लिप सगळे नमुने माझ्याकडे आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ज्यावेळेस इथं आतमध्ये आलो, माझ्या आधी हे सानप साहेब आहेत, भगवान बाबांचे नाते आहेत, ते माझ्या आधी पोचले होते। ते इथे आले, तर आल्यानंतर असं निदर्शनात आलं की त्याचा एक पार्ट गायब आहे मूर्तीचा बनवलेला। सगळ्यांचं असं समज झालं की मीच बनवलेलं नाही, पण तसं नाही, ते सगळं बनवलेलं इथं दिसत होतं आणि त्याचा एक पार्ट गायब होता। तर आम्ही तो पार्टची शोधाशोध या परिसरात सुरू केली, तर मागच्या बाजूला ते आम्हाला असं फरफडत पार्ट ओढत नेला आहे।